कोकोली प्रतिभा बायोटेक द्वारा निर्मित एक विशिष्ट अंतर्राष्ट्रीय उर्वरक है जिसका आधार पीएएस है और जिसे घोंघ से निकालकर बनाया जाता है। कोकोली एक शक्तिशाली उर्वरक है जो न केवल भूमि के पीएच स्तर को स्थिर करता है बल्कि यह कार्बन प्रतिशत में वृद्धि करता और इसमें नाइट्रोजन, पोटेशियम तथा सभी प्रकार के सूक्ष्म पोषक तत्व भी शामिल है जो पौधों के लिए लाभदायक होते हैं। प्रतिभा बायोटेक, किसानों का मार्गदर्शक और साथी। नमस्कार, मी गणेश बळवंत थोरात, प्रतिभा बायोटेक हैदराबाद या कंपनीचा पश्चिम महाराष्ट्र सेल्स मॅनेजर। आज आपण या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये हा जो आपण पाहत आहात हा 5 एकर आल्याच्या शेतीचा प्लॉट आहे। तर या ठिकाणी त्यांनी प्रतिभा बायोटेकची उत्पादनं वापरलेली आहेत। तर आपण त्यांनी कशा पद्धतीने वापर केला याचे मनोगत त्यांच्याकडून जाणून घेऊ। तसेच या ठिकाणी आमच्या कंपनीचे डीलर श्री सद्गुरू कृषी सेवा केंद्र नेरली हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या दोघांनी सद्गुरू कृषी सेवा केंद्रामार्फत या शेतकऱ्याने या 5 एकर आल्याची शेती कशी फुलवलेली आहे आणि आल्याच्या शेतीत येणाऱ्या समस्या आणि त्याच्यावर केलेले त्यांनी उपाय आपण यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ। तर नमस्कार सर, आपलं नाव सांगा। माझं नाव विजय दिनकर माने, राहणार सुरली, तालुका कराड, जिल्हा सातारा। मोबाईल नंबर 8600 985652। तर माने साहेब, आपण या ठिकाणी ही आल्याची 5 एकर शेती अद्रकची शेती केलेली आहे। तर याची आपण सर्वप्रथम लागवड केली आणि तुम्ही ही लागवड करत असताना कोणाचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला कसे अनुभव आले ते तुम्ही सांगा। आपण आल्याची लागवड केली 25/5/2024। ओके, 25 मे रोजी लागवड केलेली आहे। लागण आहे आपली। हां हां। आणि आपलं मार्गदर्शन आहे नेरली सद्गुरू कृषी सेवा केंद्र। ओके, तर माने साहेब, आपण याची लागवड करताना याला कोणता बेसल डोस टाकलेला आहे? आपण अन्नपूर्णा अवनी याचा बेसल डोस आपण टाकलेला आहे। तर एकरी किती बॅग टाकलेले आहेत? 7-8 बॅग टाकले ते। हां, एकरी 7 ते 8 बॅगा दोन्ही मिळून टाकलेला आहे। ओके, तर तुम्ही लागवड केल्यानंतर बेसल डोस टाकला। बेसल डोस टाकल्यानंतर आल्याची उगवण किती दिवसानंतर झाली? 20 ते 21 दिवसात आपले पूर्णपणे उगवण झालेले आहे। 100% तुमचं 21 दिवसानंतर आल्याची उगवण झालेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही उगवण झाल्यानंतर तुम्ही याला ड्रीपनं कोणती खतं वापरलेली आहेत? जुका आणि कोकोली आणि गामा। जुका, कोकोली, गामा हे 3 प्रोडक्ट वापरले तुम्ही ड्रीपमधून दिलेले। तर तुम्ही ड्रीपमधून कोकोली, जुका, गामा याचं जेव्हा ड्रीपमधून तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला या ठिकाणी? रिझल्ट चांगला आहे। फुटवा, काळोखी याच्यामध्ये काय तुम्हाला बदल जाणवला प्रामुख्याने? आपले जवळ फुटवे जवळपास आपले आता 25 ते 30 आहेत। 25 ते 30 फुटवे आहेत। काळोखी आणि वाढमध्ये काय तुम्हाला बदल जाणवतोय? काळोखी चांगले, समोर प्लॉट आहे आता दिसतोय तुम्हाला। बरोबर आहे। तर तुम्ही लागवड केल्यानंतर तुम्हाला कोणत्या समस्या आल्या? समस्या पाऊस काळ जादा असल्यामुळे। म्हणजे आज तुमचा हा 105 दिवसाचा प्लॉट आहे, तर साधारणतः त्या 105 दिवसामध्ये किती दिवस कंटिन्यू रेग्युलरली पाऊस राहिला? कारण हा डोंगराळ प्रदेश आहे। 55 ते 60 दिवस रेग्युलर पाऊस होता। बरोबर आहे, 55 ते 60 दिवस पाऊस रेग्युलर राहून सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचं फुटव्यात वाढमध्ये बदल झालेला नाही। इतर शेतकऱ्यांपेक्षा तुमची वाढ आणि फुटवा चांगला आहे। तर तुम्हाला इतका पाऊस पडून सुद्धा आल्यातली मुख्य समस्या आहे ती आलं लागणे किंवा स्पॉट पडणे, तर ती तुम्हाला या ठिकाणी जाणवते का? नाही, कुठंच नाही। 5 एकरात पूर्ण कुठेही फिरून बघा तुम्ही, कुठं जाणवत नाही। म्हणजे 5 एकर शेतीमध्ये इतका पाऊस पडून ही असणारी शेती अशी एक समान नसून अशी उंच सकल जमीन असून सुद्धा कुठंही पाणी साठलं, रेग्युलर 55 दिवस सतत पाऊस पडत होता या ठिकाणी, तरीसुद्धा कुठंही आल्याचा स्पॉट किंवा आलं सडलेलं नाही, कुजवाल आहे आल्याला। तुम्ही पाहू शकता ह्या 5 एकरामध्ये ह्यांच्या कुठंही सड आणि कूज आलेली नाही। कुठेही फिरून बघा पूर्ण तुम्ही। तर ह्याचं प्रमुख कारण काय आहे? तर तुम्ही आवनी वापरले। आवनीमध्ये ट्रायकोसुडोबॅसिलस ह्या बॅक्टेरिया तर आहेतच, त्याचबरोबर लिंबोळी पेंड, करंज पेंड, एरंड पेंड ह्या तिन्ही पेंडी सुद्धा आहेत। तर ह्याच्याबरोबरच NPK अपटेक करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत। ह्याचा वापर केल्यामुळे
तुमच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया कल्चर वाढलं आणि पाऊस असल्यामुळं त्याला उलटं विरुद्ध दिशेनं पोषक झालं. कारण बॅक्टेरिया लाईव्ह राहण्यासाठी पाणी मॉइश्चर असणं गरजेचं आहे आणि तो मॉइश्चर राहिला आणि त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची सड राहिली नाही. जर तुम्ही या ठिकाणी इतर शेतकऱ्यांनी ज्यांनी अवनी वापरलं नाही असे तुमचे इतर प्लॉट आणि तुमच्यात काय बदल जाणवतो? त्यांचे फुटवे कमी येते आणि दुसरा मुद्दा म्हणजे प्लॉट काय काय ठिकाणी लागलेले आहेत काय त्यांच्या चुकीमुळे थोडंसं प्रॉब्लेम आला. तर आपण आज या ठिकाणी या प्लॉटसाठी माने साहेबांच्या 5 एकर आल्याच्या प्लॉटसाठी मार्गदर्शन आमचे डीलर श्री सद्गुरू कृषी सेवा केंद्र नेरले यांनी केलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी या ठिकाणी कोणती कोणती उत्पादनं शेतकऱ्याला वेळोवेळी दिली आणि आल्यात येणाऱ्या समस्या काय आहेत आणि तुम्हाला जे शेतकऱ्यांच्या येणाऱ्या समस्यावर तुम्ही कसं उपाय केलं ते आपण ह्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ आणि ते या ठिकाणी शेतकऱ्यांना कशा पद्धतीत मार्गदर्शन केलं ते बी थोडक्यात आपण जाणून घेऊ. तर माने साहेब, आपण या ठिकाणी प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरल्याबद्दल इतर शेतकऱ्यांना तुमचे काय अनुभव सांगू इच्छिता? माझं नाव विजय माने. आपण ड्रीपसाठी झुका, गामा आणि कोकोली प्रतिभा बायोटेकचे हे प्रोडक्ट वापरा आणि बेसवडोसाठी अन्नपूर्णा, अवनी आणि बेसवडोस इतर डोस आहे हे वापरा. आणि काही माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर 8600985652. सर्व प्रतिभा बायोटेकचे कंपनीचे मी मनापासून आभार मानतो. नमस्कार. तर आज आपण या ठिकाणी सद्गुरू कृषी सेवा केंद्राचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांनी जाणून घेऊ की ह्या आल्याच्या प्लॉटला येणाऱ्या समस्या आणि त्याच्यावर त्यांनी कसे प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरून मात केली ते आपण त्याच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. माझे नाव सचिन मुळीक, सद्गुरू कृषी सेवा केंद्र नेरली. मोबाईल नंबर 9657736654. ह्या 5 एकर आलेचा प्लॉट आहे. विजय माने, शंकर माने ह्या चुलत्या पुतण्यांचा प्लॉट आहे. ह्या प्लॉटला आपण बेसल डोसला अवनी, अन्नपूर्णा मेन प्रतिभा बायोटेकचे प्रोडक्ट वापरले. अवनीमधले असलेल्या 33 प्रकारच्या जीवाणूमुळे जमिनीतली बुरशी आणि आळी पूर्ण कंट्रोल झाली आणि प्लॉटला ग्रोथ जवळजवळ 60-70 दिवस पाऊस आहे आमच्या भागात, तरी प्लॉटची ग्रोथ कॅनोपी टिकून आहे. आत्ता काल त्याला दुसरी भर पडली. ह्या प्लॉटला अजून कुठेही कंदकूज, कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही आणि जास्तीत जास्त 5 फवारण्या झाल्यात आपल्या, बरोबर ना? 5 फवारण्या झाल्यात. 5 फवारण्यात आपण पूर्ण प्लॉट कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे आणि आता येणाऱ्या काळात आमचं ह्याचं यील्ड कसं वाढेल या बाबतीत प्रतिभा बायोटेकचे सर्व प्रोडक्ट आपण यांना वापरणार आहेत आणि ह्या कस्टमर पूर्ण विश्वासू आहे, त्यामुळे काय अडचण नाही. प्रतिभा बायोटेक्सबद्दल शेतकरी देखील समाधान आहे आणि आम्ही देखील समाधान आहोत. तर तुम्ही या ठिकाणी आता येणाऱ्या काळात तर तुम्ही कशा प्रकारे नियोजन करणार आहे येणाऱ्या 20 दिवसात, महिन्याभरात? आता काल या प्लॉटला भर पडले. काल देखील आपले अवनी, अन्नपूर्णा एकरी 3-3 बॅगा पडलेत, पोटॅश पडले. आता कोकोले 10 किलो एकरी सोडून आपटेकचा प्रॉब्लेम क्लिअर करून घ्यायचा. नंतर झुका आणि बंपर हे यील्ड एन्हान्सर आहे, एकदम टॉप आला असं फुगवत आहे, ते आता चालू करणार आहे. ओके. तर त्यानंतर तुम्ही आता कोकोली देऊन नंतर त्याच्यानंतर तुम्ही बंपरवर फोकस देणार आहे. तर माझं असं मत आहे की त्याच्यानंतर तुम्ही झुका म्हणून एक प्रोडक्ट आहे, तर याचा जर तुम्ही एकरी 1 बॅग जर रेग्युलरली जर दिली तर खाली कंदाची वाढ आणि फुगवण खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. याच्यामध्ये 15-8-35 आहे, 4000 PPM मध्ये कार्बन आहे, तसेच सगळे मायक्रोन्यूट्रन असल्यामुळे प्लॉटला कंटिन्युअस काळोखी तर राहीलच, पण खालीसुद्धा कंदाची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होईल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला भविष्यात याला जर कुठं पाणी आणि ज्यावेळेस अन्नद्रव्य दिल्यानंतर जर कंदाला कुठं डॅमेज किंवा मर होण्याची शक्यता वाटली तर रॅडिक्स हे एक बुरशीनाशक आहे, जे न्यूट्रिएंट बेस बुरशीनाशक आहे. याच्यामध्ये फॉस्फरस, कॉपर, सल्फर हे 3 न्यूट्रिशन आहेत. तर ते सुद्धा तुम्ही एकरी 1 लिटरप्रमाणे जर ड्रीपमधून दिलं तर तुमची येणारी कंदकूज मुख्यत्वे थांबल आणि जो माल निघणार आहे हार्वेस्टिंगमध्ये त्याला खूप मोठ्या प्रमाणात लेस्टर तुम्हाला पाहायला मिळेल. नमस्कार. माझे फर्म सद्गुरू कृषी सेवा केंद्र नेरली, प्रोप्रायटर सचिन संपतराव मुळीक. मोबाईल नंबर 9657736654. 2022 डिसेंबरला मला प्रतिभा बायोटेकची डीलरशिप मिळाली.
तिथून त्यांचे प्रोडक्ट कोकोलीपासून गामा, झोका, अवनी, अन्नपूर्णा सर्व प्रोडक्ट एकदम टॉप आहेत. प्रोडक्ट विक्रीला ठेवल्यापासून माझ्या बिझनेसमध्ये कमीत कमी 30 ते 35% ग्रोथ झाली. त्यामुळे प्रतिभा बायोटेक, आमचे कुंभार साहेब, थोरात साहेब, शेंगाडी साहेब, सूर्य साहेब सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. प्रतिभा बायोटेकचे सर्व प्रोडक्ट, अवनी, अन्नपूर्णा ऑल प्रोडक्ट्स माझ्या शॉपला अवेलेबल आहेत. अवेलेबल करून दिल्याबद्दल प्रतिभा बायोटेकचे MD साहेब राजशेखर रेड्डी यांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर आपण पाहू शकता, तर या ठिकाणी अवनी वापरल्यामुळे कोणत्याही प्रकारची कंदकूज नाही. फुटव्यांची संख्या पाहू शकता, साधारणतः 20 ते 25 फुटवे आहेत. फुटवं इतकं वाढलेलं आहेत की ते जमिनीच्या बाहेरसुद्धा या ठिकाणी कंद आलेले आहेत. आता याला पाहिजे त्या पटीत भर बसलेली नाही, तर अजून 1-2 भर झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुटवा आहे आणि आल्याचं उत्पादन छान निघू शकतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंदसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तर अजून हा प्लॉट साधारणतः 1-3 महिन्यानंतर याच्या बांड्या पडतील, तर खूप मोठ्या प्रमाणात खाली आल्याची संख्या आणि त्याचे वजन आणि साईज होऊ शकते. पॉवरफुल, 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 एक्सलंट, एक्सलंट.